दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दुधाच्या दरवाढीसाठी 16 जुलैपासून आंदोलनाला सुरुवात केली असून खासदार राजू शेट्टी यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना केलेले आव्हान। 16 जुलैपासून दूध बंद आंदोलन सुरू होते। 15 जुलै रात्री 12 वाजता पंढरपूरच्या विठोबाला, शिर्डीच्या साईबाबाला, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला, तुळजापूरच्या जगदंबेला दुधाचा अभिषेक करून, आपापल्या गावातल्या ग्रामदैवताला दुधाचा अभिषेक करून या देवेंद्राला सुबुद्धी सुचव आणि शेतकऱ्याला मदत करण्याची बुद्धी त्याला दे अशी प्रार्थना करायची आणि खऱ्या अर्थानं या आंदोलनाला सुरुवात करायची। आज सरकार आणि दूध धंद्यातले काही माजलेले बोके संघटितरित्या सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकून शेतकऱ्याला फसवू पाहत आहेत। पण जोपर्यंत लिटरला 5 रुपये अनुदान आपल्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय सरकार घेत नाही किंवा 27 रुपये दरानं सरकार दूध खरेदीसाठी उतरत नाही, तोपर्यंत हे आपलं आंदोलन चालू राहणार आहे। बंदोबस्तामध्ये दूध मुंबईला न्यायचा यांचा प्लॅन आहे। नेऊन देत, जितके पोलीस आणता येतील तेवढे आणून देत, पण त्यांच्या टँकरमध्ये भरायला दूधच मिळता कामा नये याची दक्षता प्रत्येक शेतकऱ्याने घ्यायची। ज्यानं शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय त्यानं एकच निश्चय करावा की एक थेंब सुद्धा दुधाची विक्री करायची नाही। शहरातल्या लोकांच्या विरोधात आमचं आंदोलन नाही। ज्यांना दूध पाहिजे असेल त्यांनी आमच्या गावात यावं। आम्ही कशा अवस्थेत जगतो, चिखलात डोक्यावर वैरणीचा भारा घेऊन आम्ही कशा पद्धतीनं चारा आणतो, शेणामुतामध्ये आमच्या आया बहिणी कशा पद्धतीनं हात घालतात हे बघा। आणि पाण्याची बाटली 20 रुपये लिटर, दूध 15 रुपये लिटर ही व्यवस्था शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारी आहे का नाही हे ठरवा आणि आमच्या घरातून दूध फुकट घेऊन जा, एवढंच मला सगळ्यांना सांगायचं आहे। हे आंदोलन जोपर्यंत आपला निर्णय होत नाही तोपर्यंत चालवत राहायचं आहे। नुकसान होणार आहे, होऊन दे, जे काय व्हायचं ते एकदाच नुकसान होऊन दे, पण यांच्या पुढे झुकायचं नाही, यांच्या पुढे शरण जायचं नाही, यांनाच आपल्याला गुडघे टेकायला लावायचं आहे। आणि त्यासाठी एकच करायचं आहे, आपलं दूध आपल्या घरात ठेवायचं आहे। बघूच बळीराजाचा विजय कसा होत नाही। धन्यवाद। खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध दरवाढीसाठी सांगोला तालुक्यातील गेरडी येथील युवा नेते बिराभाऊ पुकळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी कडलास नाका येथे दूध वाटप करून रस्त्यावर दूध सांडून देवेंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला। सरकारने दूध जर लवकरात लवकर दरवाढ न केल्यास आम्ही दुधाचा एक थेंबही खासगी डेअरीला देणार नसल्याचे स्पष्ट करून आंदोलनास सुरुवात केली। यावेळी युवा नेते बिरा पुकळे, अनिल आगलावे, सुनील ढोले, सदाशिव माने, समाधान मोठे, दादा करे, नाना पुकळे, संजय वाघमोडे, भाऊसाहेब मोठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। कॅमेरामन प्रशांत आयवळेसह शुभम आयवळे, TV7 न्यूज, सांगोला।